नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत झटपट बनणारा तांदळाच्या पिठाचा ढोकळा. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी इथे बारीक रवा घ्यायचा आहे. रवा तुम्ही जाडसुद्धा घेऊ शकता. त्याच्यानंतर 1 वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे. जे रेग्युलर तांदूळ वापरतो त्याचंच मी इथे पीठ घेतलं आहे. 1 इंच आलं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आपल्याला इथे घालायच्या आहे. 2 टीस्पून इथे मी साखर घालून घेतली आहे. आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. हा ढोकळा बनवण्यासाठी आज मी ताक वापरला आहे. जरा आंबट हे ताक आहे. तुम्ही अर्धी वाटी आंबट दहीसुद्धा इथे वापरू शकता. दही आंबट जर असेल तर ढोकळ्याला फार छान टेस्ट येते. त्याच्यामुळे दही किंवा ताक इथे आंबट असेल तर नक्की वापरा. आता इथे जितकं ताक वापरलं तितकंच मी 1 वाटी पाणी इथे घालून घेतलं आहे. थोडं थोडं पाणी घालूनसुद्धा तुम्ही इथे बॅटर बनवून घेऊ शकता. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. फार पातळ नाही आणि फार दाटसर अशी कन्सिस्टन्सी आपल्याला इथे ठेवायची नाही आहे. आता बॅटर एका भांड्यामध्ये काढून आपल्याला अर्धा तास हे बॅटर मुरवत ठेवायचं आहे. रवा वापरल्यामुळे आपल्याला हे बॅटर थोडा वेळ भिजू द्यायचं आहे. तोपर्यंत फोडणीची तयारी करून घेऊ. कढईमध्ये 1 ते 2 टेबलस्पून इतकं तेल मी इथे घेतलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेलाचं प्रमाण इथे कमी जास्त करू शकता. तेल गरम झालं की 1 टीस्पून मोहरी घालायची आहे आणि मोहरी चांगली फुटू द्यायची आहे, म्हणजे फोडणीला स्वाद हा चांगला येतो. त्याच्यानंतर अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे. जिरं फुलल्यावर आपल्याला इथे कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालायची आहे. त्याच्यानंतर इथे 1 टीस्पून पांढरे तीळ आपल्याला घालायचे आहेत. पांढरे तीळ नसतील तर स्किपसुद्धा करू शकता. पण अशा पद्धतीचा ढोकळा बनवत असाल तर एकदा अशा पद्धतीचे तीळ हे घालून बघा. अर्धा टीस्पून हिंग घालूया. त्याच्यानंतर 1 ते 2 टीस्पून आपल्याला इथे पाणी घालायचं आहे, म्हणजे ढोकळा हा सॉफ्ट आणि मऊ राहण्यास मदत होते. आणि गॅस चालू करून फोडणी चांगली उकळून घ्यायची आहे, म्हणजे सगळ्या चवी ह्या एकजीव होतात आणि एक खमंग अशी फोडणी तयार होते. आता गॅस बंद करून फोडणी ही गार होऊ द्यायची आहे. आणि ढोकळा आपल्याला इथे तयार करण्यासाठी एक स्टीमर तयार करायचा आहे. आज ढोकळा कढईमध्ये बनवत आहोत, त्याच्यामुळे कढईमध्ये थोडं पाणी घालून झाकण ठेवून चांगली वाफ तयार करून घ्यायची आहे. अर्धा तास झाला आहे. तुम्ही हे बॅटर 15 मिनटंसुद्धा रेस्टला ठेवू शकता किंवा अर्धा ताससुद्धा ठेवू शकता. मी इथे अर्धा तास बॅटर हे मुरवत ठेवलं होतं. आता एक ग्रीन कलरचं इनोचं पॅकेट घेऊन संपूर्ण इनोचं पॅकेट आपल्याला ह्या बॅटरमध्ये घालायचं आहे. इनो ॲक्टिवेट होण्यासाठी 1 टीस्पून पाणी घालून घेतलं आणि पटकन आपल्याला हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला एक ताट ग्रीस करून घ्यायचं आहे. ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवायचा असेल ते थाळी किंवा कुकरचा डबा ग्रीस करून घ्यायचा आहे. मी थाळीमध्येच आज ढोकळा बनवत आहे. थाळीमध्ये ढोकळा बनवला की 10 मिनटात हा बनवून तयार होतो. कुकरचा डबा वापरत असाल तर 20 मिनटं इथे लागू शकतात. आता ही थाळी आपल्याला कढईमध्ये ठेवायची आहे. कढईमध्ये चांगली वाफ तयार झाली म्हणजे आपल्याला ही थाळी कढईमध्ये ठेवायची आहे आणि 10 मिनटं ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. ढोकळा आपला वाफवून होतो आहे, तोपर्यंत एक लाईक ह्या रेसिपीला नक्की करा. चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही हा ढोकळा टिफिनमध्ये देऊ शकता, नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा किटी पार्टी असेल तर त्यासाठी हा ढोकळा नक्कीच बनवू शकता. अशा पद्धतीच्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब हे नक्की करा. ते अगदी सोपं आहे. दहा मिनटं झाली आहेत. आता आपल्याला चाकू किंवा स्टिक असेल तर त्यांनी अशा पद्धतीने ढोकळा हा चेक करायचा आहे. अजिबात पीठ सुरीला चिकटत नाही आहे.
ढोकळा हा चांगल्या पद्धतीने वाफून तयार झाला आहे. 10 मिनिटं ढोकळा थंड करून त्याच्यावर तयार केलेली गार फोडणी आपल्याला इथे घालायची आहे आणि कोथिंबीर घालून अशा पद्धतीने ढोकळा हा सर्व करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे ढोकळा बघू शकता. फार अप्रतिम चवीचा आणि मऊ लुसलुशीत असा ढोकळा तयार झाला आहे. छान जाळी पडली आहे आणि चवीलाही हा ढोकळा एकदम खमंग असा होतो. सगळ्यांना फार आवडतो. नक्की बनवून बघा. परत भेटू अशाच एका रेसिपीसह. धन्यवाद.